हॅलो, हाय, नमस्कार. तर चला आपण आज बघूया की शेतकऱ्याच्या आवडीचं जेवण म्हणजे काय. तर आज आपण बघणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचा वाटीव बेसन. तर कसं बनवायचं हे मी सांगते. तर इथे मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती, 1 ते 1.5 तास ती भिजून द्यायची आहे. तोपर्यंत मी मसाला करून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि मिरची घातलेली आहे. तर तसेच इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे आणि थोडंसं तेल घालून तो गोल्डन होईपर्यंत छान परतून घेतलेला आहे. परतून घेतल्यानंतर मी थोडेसे हळद आणि चवीनुसार मीठ आणि मसाला जो आहे आपला खोबरं लसूणचा तो बारीक करून यामध्ये परतून घेत आहे. तर हा सुद्धा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. परतून घेतल्यानंतर जे आपण हरभऱ्याची डाळ बारीक केलेली होती ती सुद्धा मी त्यामध्ये घालणार आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर जेवढं तुम्हाला पाणी घालायचं आहे तेवढं तुम्ही घालू शकता. तर इथे मी अर्धे कढई असं बेसन बनवलेलं आहे आणि इथे बघू शकता छान प्रकारे मी मिक्स करत आहे. आता हे बेसन मी उकळी फुटेपर्यंत ठेवणार आहे आणि त्यामध्ये आधीमध्ये सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं बेसन खालती लागणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये गिटोळ्या होणार नाहीत. नाहीतर बेसन म्हटलं की गाठी होण्याच्या भरपूर शक्यता असतात. त्यामुळे चुलीवरचं म्हटलं की त्याला सतत हलवावं लागतं, जेणेकरून गाठी तयार होत नाहीत. तर कोणाकोणाला चुलीवरचं बेसन आवडतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये कळवा.